कर्ज फेडण्यासाठी उसने पैसे देत नसल्याच्या कारणावरून नातवानेच आजी सगुणा तुकाराम माधव वय 83चा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सेनापती कापशी इथं घडली आहे। आरोपी नातू गणेश राजाराम चौगुले राहणार विक्रमनगर इचलकरंजी याला 2 अल्पवयीन मित्रांसह आज बुधवारी पहाटे मुरगुड पोलिसांनी ताब्यात घेतलं। खून करून नातू गणेशनं आजीच्या अंगावरील दागिने घेऊन पलायन केलं होतं। इथल्या माधव गल्लीमध्ये सगुणा माधव या एकट्याच राहत होत्या। त्यांना 3 मुलं आहेत। पुंडलिक माधव हा सोसायटी जवळील घरामध्ये तर निवृत्ती माधव हा शेतातील घरात राहतो, तर एक मुलगा नोकरीनिमित्त पुण्यात आहे। आजीच्या खात्यावर रोख 2 लाख रुपये असल्याचं गणेशला माहिती होतं, त्यामुळे तो वारंवार येऊन आजीकडे पैशाची मागणी करत होता। गणेशने इचलकरंजी इथल्या काही लोकांच्याकडून कर्जाने पैसे घेतले होते। त्या पैशाची परतफेड करण्याकरता तो आजीकडे पैशाची मागणी करण्याकरता मंगळवारी दुपारी आपल्या 2 अल्पवयीन मित्रांसह कापशी इथल्या घरात आला, असं लोकांनी पाहिलं होतं। दरम्यान रात्री पुंडलिक यांचा मुलगा सुशांत हा आजीला जेवणाचा डबा घेण्यासाठी घरी आला असता त्याला घराला कुलूप दिसला। शेजारी चौकशी केली असता काही माहिती मिळाली नाही। गल्लीत, शेताकडे, गावात शोधाशोध केली तरी आजी सापडली नाही। रात्री उशिरा घराचं कुलूप तोडलं असता खुनाचा प्रकार उघडकीस आला। रात्री उशिरा मुरगुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सुरुवातीला हा चोरीचा प्रकार वाटला, पण गल्लीतील लोकांनी दुपारच्या सुमारास 2 अनोळखी तरुण मुलं मोटरसायकलवरून फेऱ्या मारत होती अशी माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवून नातू गणेशाला पहाटे 4 वाजता इचलकरंजी इथल्या घरातून ताब्यात घेतलं। आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास मुरगुड पोलीस करतात।